मध्ये बघा, त्र्यंबक पेगलवाडी आणि नाशिक पेगलवाडी एकच रस्ता एकच ये, तरी त्याला दोन रस्ते दिले, तर काय बोलायचं? हे नाशिकच आहे आणि नाशिक मध्ये सगळे बसलेले रस्ते, तर त्याला नाशिकच जिल्हा म्हणतात, नाशिकचं सिंग असतं. आपण आता मुख्यमंत्र्यांच्या नियोजनावरती मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, पण जे प्राधिकरण आता नव्याने स्थापन झालेली आहे त्यामध्ये महंतांना जागा देण्यात आलेली आहे, त्यामुळे महंतांना त्या प्राधिकरणामध्ये जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी आहे. आपली ही मागणी असणार आहे? आमची मागणी आहे महंतांना, पुरुष बायकांना आणि किन्नरांना सर्वांना समेत प्रॉपर एक तरीके से सबको इंक्लूड करना चाहिए त्या प्राधिकरणामध्ये. नाही, आम्ही मागण्या काय केलं नाही, आम्ही फक्त हेच मागणी केली की कुठली पण मीटिंग असू दे, काय पण असू दे, की सरकार आम्हाला कळावं, की आम्हाला तुम्ही सांगा. आमचे प्रतिनिधी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, ते येतील आणि आजूबाजू जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये. आमचे अध्यक्ष, आमचे सेक्रेटरी, आमची श्री महंत, आमचे महामंडलेश्वर येतील. आम्ही नियुक्त केलंय श्री ऋषिकेश नंदगिरी, पूजा नंदगिरी, पार्वती नंदगिरी, पायल नंदगिरी ह्या लोकांना. त्यांना पेक्षा मध्ये ऋषीला सांगितलं, ऋषिकेश नंदगिरीला, तर ते सर्व आम्हाला म्हणजे एकच गोष्ट आम्ही सांगितलं की आम्हाला परक टाकू नका, आम्ही किन्नर आहोत, आम्हाला बरोबर घेऊन सरकार आमच्या बरोबर चालायला पाहिजे. आणि त्यांनी सहर्ष शर्माजींनी सांगितलं, आम्ही कुठल्या रीतीचं भेदभाव करणार नाही. आपण प्रयागराज मध्ये सुद्धा कुंभमेळा बघितलेला आहे, तर आता आपण जिल्हाधिकारी आणि इतर लोकांची भेट घेतली.